काही हस्ताक्षर असे असतात की ते माणसाचे आयुष्य बदलून टाकतात. अशाच एका अज्ञात हस्ताक्षराने माझे आयुष्य बदलून टाकले होते. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मला कामाला जाऊन काही महिनेच झाले होते आणि काही दिवसांपासून एक अतिशय विचित्र घटना माझ्यासोबत होत होती. ऑफिसमधून घरी आल्यावर मला दारात एक पत्र पडलेले दिसायचे. पहिल्या दिवशी मला वाटले की कुणीतरी पोस्टमनने ते फेकले असावे. मी लिफाफा उचलला तेव्हा त्यावर माझे नाव लिहिले होते, पण माझ्या घराचा पत्ता लिहिलेला नव्हता. मला माझ्या शेजारच्या मुलींबद्दल काहीशी शंका आली की कदाचित माझ्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन माझ्या प्रेमात पडलेल्या एखाद्या मुलीने मला हे पत्र लिहिले आहे. मी सावध नजरेने डावीकडे व उजवीकडे पाहिले आणि ते पत्र उचलून खिशात टाकले आणि घरात गेलो. रात्रीचे जेवण करून मी लगेच माझ्या खोलीत गेला. मी पटकन खिशातून ते पत्र काढले आणि हृदयाचा ठोका चुकवत वाचू लागलो. पण ते प्रेमपत्र नव्हते. त्यावर फक्त काही ओळी लिहिल्या होत्या की रात्री 12 वाजता तुला काहीतरी मिळणार आहे. मला वाटले की कुणीतरी मला मूर्ख बनवण्यासाठी हे लिहिलं असेल. कदाचित शेजारच्या मुलांचा खोडकळपणा असावा. मी ते पत्र डस्टबिनमध्ये टाकले आणि झोपायला आलो. पण बरोबर 12 वाजता माझ्या घराची बेल वाजली. माझ्या आईने दरवाजा उघडला आणि मग ती माझ्या खोलीत आली आणि मला जागे करू लागली की रेयांश बघ, तुझ्या नावाने एक पत्र आले आहे. मी उठून बसलो. मी झोपलेल्या डोळ्यांनी त्या लिफाफ्याकडे पाहिलं. आई, यावेळी कोणते पत्र येते का? कुणी दिलाय? झोपेत व्यत्यय येणं मला अजिबात सहन होत नव्हतं, म्हणून मी अगदी अनिच्छेने तो आईच्या हातातून घेतला. तिने लिफाफा दिला. आई म्हणाली, मी दार उघडले तेव्हा फक्त एवढंच जमिनीवर पडलेलं होतं आणि कुणीही माणूस तिथे नव्हता. मी घाबरून लिफाफा उघडला आणि माझे डोळे विस्फारले. त्यात 1000च्या नोटा होत्या. मी पटकन त्या उलट्या करून पाहिल्या की त्या लिफाफ्यावर माझे नाव लिहिलेले आहे, म्हणून शंकेला जागा नव्हती. मी आनंदी झालो आणि पैसे मोजले तर एकूण 25,000 रुपये होते. मी माझ्या आईला सांगितले की माझ्या मित्राने ते पाठवले होते आणि त्याने माझ्याकडून ते उसने घेतले होते. मग काही दिवसांनी मला उद्या प्रमोशन मिळणार असल्याची पत्रात बातमी मिळाली. मला अजून थोडासा विश्वास बसला नाही, पण माझे भान तेव्हा सुटले जेव्हा ऑफिसला गेल्यावर सरांनी मला प्रमोशनची खुशखबर सांगितली आणि माझा पगारही दुप्पट झाला होता. संपूर्ण स्टाफने माझे अभिनंदन केले, पण माझी अवस्था आणखीनच बिकट होत होती. कारण माझ्यासोबत पुढे काय होणार आहे हे पत्र पाठवणाऱ्याला कसं कळणार? त्यानंतर मीही नकळत पुढच्या पत्राची वाट पाहत होतो. 2 दिवसांनी मला पत्र आलं. मी पटकन उचललं. पत्र खिशात ठेवले आणि सरळ खोलीत गेलो. जेवणही केले नाही. खोली बंद करून मी पटकन पत्र उघडले. यावेळी मला सांगण्यात आले की उद्या तुझ्या नात्यासाठी तुझी आई मुलगी बघायला जाईल. मी पत्र वाचून ड्रॉअरमध्ये ठेवले. कपडे बदलून बाहेर आलो तर आई टेबलावर जेवण ठेवत होती. जेवणाच्या मध्ये ती मला म्हणाली की उद्या मी तुझ्यासाठी मुलगी बघणार आहे. मी ऐकले आहे की ती खूप छान आणि सुंदर मुलगी आहे. जर मला मुलगी आवडली तर मी संबंध सेटल करेन. मी पाणी पित होतो आणि अचानक घशात पाणी अडकले. मला खोकला येऊ लागला. काही वेळाने माझी तब्येत चांगली झाली, पण माझे हृदय अजूनही धडधडत होते. ही व्यक्ती कोण होती जिला माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जाणीव होती? माझी आई मुलगी बघायला गेली. तिला ही मुलगी आवडली आणि नातंही ठरलं. पण काही महिन्यांनी लग्न ठरलं. माझे नाते निश्चित होण्याच्या 1 दिवस आधी मला एका स्विस मुलाकडून मिठाईचा बॉक्स मिळाला होता. जेव्हा मी त्याला विचारले की हे कोणी पाठवले तेव्हा तो म्हणाला, आम्हाला माहीत नाही. तुमचा पत्ता देण्यात आला आहे. मी विचारले की ऑर्डर देणारा पुरुष होता की मुलगी? तो हसला आणि म्हणाला की आम्हाला मनाई आहे. असं म्हणत तो निघून गेला, थांबला नाही. आता त्याला भेटण्याची आणि पत्राचा पत्ता शोधण्याची माझी स्वाभाविक इच्छा होती. माझ्या येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा मागोवा घेणारा कोण आहे? माझे नाते नंतर निश्चित झाले आणि पत्र पाठवणाऱ्याने आधी मिठाई पाठवली. आता माझी उत्सुकता आणखी वाढू लागली होती. मला पत्रे कोण पाठवत आहे हे शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझे प्रयत्न अयशस्वी झाले. एके दिवशी डोके दुखत होते. ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी निघालो. आज पुन्हा दारात एक पत्र पडलेलं होतं. मी ते पत्र उचलून खिशात टाकले आणि खोलीत आलो. तर त्यावर लिहिले होते की उद्या तुला ताप येईल. दुसऱ्या दिवशीही असेच घडले. जेव्हा मी सकाळी उठलो आणि तापाने जळत होतो. आता मला लिहिणाऱ्या व्यक्तीची भीती वाटू लागली होती. मी पण जरा सावध व्हायला सुरुवात केली होती. हा पत्र लिहिणारा माझ्या संवेदनावर कायमच अधिराज्य गाजवू लागला होता. आतापर्यंत त्याचे प्रत्येक लिखाण माझ्यासाठी खरे ठरत होते, पण पुढचे पत्र टाकूनही तो निघून गेला होता. यावेळेस मी घाबरलो. पत्रात लिहिलं होतं की रात्री 12 वाजता तुला मुलगी होईल आणि तुला ती मिळेल. हे कसं शक्य आहे? माझं अजून लग्नही झालं नव्हतं. मग मला मुलगी कशी होईल? रात्री 12 वाजेपर्यंत मी जळलेल्या पायांच्या मांजरासारखा अस्वस्थ होत होतो. आतापर्यंत मला लिहिणाऱ्या व्यक्तीचे सर्व शब्द खरे ठरले होते आणि मला पूर्ण विश्वास होता की रात्री 12 वाजता नक्कीच काहीतरी घडणार आहे. आता मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. रात्री 12 वाजता एक मूल रडत होते. मी बाहेर दरवाजाच्या दिशेने पळत गेलो. मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे एका लहानशा कॉटवर पडलेले मूल पाहिले. ते रडत होते. मूल गुलाबी ब्लँकेटमध्ये पडलेले होते.
त्यावेळी माझे हृदय जोरात धडधडत होते. मी सगळीकडे आजूबाजूला पाहिलं, पण गल्ली निर्जन होती. या मुलाला इथे कोणी सोडले आहे हे मला दिसत नव्हते. मला वाटू लागले की मला कोणत्या तरी अवैध प्रकरणात अडकवण्याचे हे षडयंत्र आहे. सुरुवातीला मी दरवाजा बंद करण्याचा विचार केला. त्याच्या इच्छेनुसार या मुलाला कोणीही उचलून नेईल. पण मी दार बंद करू लागताच त्या मुलाच्या रडण्याने माझा मूड खराब झाला होता. त्या मुलाला पाहून माझे हात आपोआपच का थांबले हेच कळत नाही. मला दरवाजा बंद करता आला नाही. ते मूल अश्रूंनी रडत होते. मुलाचे वय साधारण 1 महिन्याचे होते. माझे मन आता इतकेही बलवान नव्हते की मी एका निष्पाप मुलाला एका निर्जन रस्त्यावर सोडेल, जिथे कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही ऐकू येत होता. हे निरागस बालक कुठल्या तरी प्राण्याचा बळी ठरेल या विचाराने माझे मन हेलावले. मी ते बाळ उचलून आत आणले. तिचे रडणे ऐकून आईही उठून तिच्या खोलीतून बाहेर आली. ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली की "रेयांश, तू कोणाच्या मुलाला घेऊन आणले आहेस? आणि ते सुद्धा रात्रीच्या वेळी?" तिने विचारले, "हे कोणाचे मूल आहे?" मी म्हणालो, "कदाचित ही मुलगी आहे. तिला यावेळी भूक लागली असेल. कोणीतरी तिला आपल्या घराच्या दरवाजात सोडले होते." तिचे रडणे ऐकून मी तिला आत घेऊन आलो. हे ऐकून माझी आई रागाने मागे वळून म्हणाली, "कोणास ठाऊक ते कोणाचे अवैध मूल असेल. ते रात्रीच्या अंधारात इथे सोडले असेल. आणि एक तू आहेस की या संकटाला आत घेऊन आला आहे. हे देखील शक्य आहे रेयांश की कोणी महिलेने हॉस्पिटलमधून मूल चोरले असेल आणि पळून गेली असेल. जर पोलीस तिच्या मागावर असतील तर तिने या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या दारात सोडले असावे. मग तुला तुरुंगात पाठवले जाईल. हेही शक्य आहे." आईचे बोलणे ऐकून माझ्या सर्व संवेदना जागृत झाल्या. मला सर्व पत्रे आठवू लागली आणि मग मला विचार सतावू लागला की कदाचित सर्व पत्रे आणि ही मुलगी मला दुसऱ्या प्रकरणात अडवण्यासाठी दिलेली तर नसावी. आता मी खूप घाबरलो होतो. अंगभर घाम फुटला आणि मग असा विचारही आला की माझे कोणाशीही वैर नाही, मग कोणी मला कशाला अडकवेल. मी आईला म्हणालो, "आई, आता थोडे दूध पाज तिला. तिला भूक लागली आहे. मी तिला सकाळी पोलीस स्टेशनला देईल." माझ्या आईने रात्रभर मुलीची काळजी घेतली. सकाळी जेव्हा मी बाळाला मांडीवर घेतले तेव्हा आईने मला सांगितले की ती मुलगी आहे. मी तिला पोलीस स्टेशनला नेले. पोलीस इन्स्पेक्टरला सर्व काही सांगितले. तो मुलीकडे विचित्र नजरेने पाहू लागला. का माहीत नाही, अज्ञात भीतीने माझे हृदय धडधडत होते. वासनेचे पुजारी एका दिवसाच्या मुलीलाही सोडत नाहीत, अशा अनेक घटना मी ऐकल्या होत्या. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, "तुम्ही या मुलीला इथेच सोडा. तिच्या घरच्यांना कळवल्यावर आम्ही या मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देऊ." पण माझ्या मनाला हे पटले नाही. मी म्हणालो, "मी तिला माझ्या घरी घेऊन जाईल. माझी आई तिची काळजी घेईल. तुम्ही माझा फोन नंबर घ्या. तिच्या घरातील कोणाची माहिती मिळाली तर मला फोन करा." थोड्या चर्चेनंतर इन्स्पेक्टरने होकार दिला. मी त्या छोट्या बाहुलीला घेऊन घरी आलो. माझ्या मांडीवर असलेले बाळ पाहून माझी आई पुन्हा माझ्यावर ओरडायला लागली की "तू तिला परत का आणलेस?" ती माझा कोणताही युक्तिवाद ऐकायला तयार नव्हती. पण मी म्हणालो की "मी तिला काही काळासाठी घरी घेऊन आलो आहे. मी ही मुलगी फक्त तिच्या हक्काच्या मालकालाच देईल आणि तिला इतर कोणाच्याही स्वाधीन करणार नाही." असं मी ठामपणे बोलल्यावर आई गप्प झाली. आता त्या पत्राच्या माणसाचा शोध घ्यायचा असं मी मनाशी ठरवलं होतं. मी घराबाहेर एक गुप्त कॅमेरा देखील लावला होता. कारण मला मिळालेल्या पत्रांवर टपाल तिकीट नव्हते. ते फक्त साधे लिफाफे होते. त्यामुळे जो कोणी पत्र पाठवत होता तो ते पत्र स्वतः फेकून देतो. ज्या व्यक्तीद्वारे हे काम केले गेले आहे ती खरी व्यक्ती मी शोधू शकेन. माझ्या मनात अनेक प्रश्न होते ज्यांची उत्तरे मला हवी होती. त्याला माझ्याबद्दल 100% खऱ्या गोष्टी कशा कळल्या आणि मग त्याने त्या मुलीला माझी का सांगितले? तेही मला मुलगी नसताना. माझे लग्नही नव्हते किंवा कोणाशी अफेअरही नव्हते. मी माझ्या मोबाईलला बाहेरून कॅमेरा कनेक्ट केला होता, जेणेकरून मला ते माझ्या मोबाईलवर पाहता येईल. 1 दिवस गेला आणि 2 दिवस उलटले, पण ना पत्र आले ना रस्त्यावर एकही माणूस दिसला ज्याच्यावर मला संशय येईल. माझी आई सतत माझ्या मागे लागली होती की या मुलीला एकतर पोलिसांच्या हवाली कर किंवा तिला अनाथाश्रमात पाठव. या वयात मी मुलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. वर माझ्या लग्नाचा दिवसही जवळ येत होता. माझ्या आईला काळजी वाटत होती की माझ्या सासरचे लोक त्यांच्यासमोर मुलीबद्दल काय म्हणतील. अर्थातच ते मलाही सांगतील की या मुलीला अनाथाश्रमात पाठवा. काही दिवस उलटून गेले होते आणि मला त्या व्यक्तीचा काहीच पत्ता लागला नाही. दुसरे म्हणजे मी स्वतःहून पोलीस स्टेशनच्या अनेक फेऱ्या मारल्या, पण त्या मुलीच्या कुटुंबातील एकही सदस्य सापडला नाही. माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. त्याचप्रमाणे माझ्या समस्याही वाढू लागल्या. माझी नवविवाहित वधू मानसी घरी बाळ कशी सहन करणार? काय करावे आणि काय करू नये या विचाराने मी खूप चिंतेत होतो. हळूहळू माझ्या लग्नाचा दिवस आला. मी माझ्या आईला सांगितले की त्यांना काही काळ सांग की ही मुलगी आमच्या एका नातेवाईकाची आहे आणि ती अनाथ आहे, म्हणून आम्ही तिला आमच्याकडे ठेवले आहे. मी जे बोललो ते ऐकून आई माझ्याकडे रागाने बघू लागली, पण काहीच बोलली नाही. आता मला पण कळत नव्हतं की त्या मुलीशी एवढा लगाव का होता. जेव्हाही मी घरी आलो की मुलीसोबत 2-3 तास नक्कीच घालवायचो. ती जापानी बाहुलीसारखी खूप सुंदर मुलगी होती. त्या मुलीचे वैशिष्ट्य माझ्यासारखेच का होते ते मला कळत नाही.
जेव्हा ती माझ्याकडे पाहून हसली तेव्हा मला ती खूप आवडली. पण मला कळत नाही की मी तिला माझ्या छातीशी मिठी मारण्यापासून का रोखू शकलो नाही. गेले 2 महिने ती आमच्यासोबत होती. मला वाटू लागले की ही खरोखर माझी मुलगी आहे. निरोप घेतल्यानंतर मला माझी पत्नी मानसीची सर्वात जास्त काळजी वाटत होती, की त्या मुलीबद्दल तिची प्रतिक्रिया काय असेल माहीत नाही. लग्नाच्या खोलीत जाताच मी प्रथम मानसीकडे पाहिले आणि तिचे कौतुक केले. तो तिचा अधिकार होता. मग बाहेरून मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने मी पूर्णपणे सावध झालो. पण माझी बायको माझ्या तळमळीचा चुकीचा अर्थ लावू नये म्हणून मी स्वतःला बाहेर जाण्यापासून रोखले. मला मुलीची आवड होती, पण मानसीला कदाचित वाटेल की ती मुलगी माझी आहे आणि आम्ही खोटे बोलून लग्न केले होते. म्हणून मी स्वतःला बेफिकीर असल्याचे सिद्ध करू लागलो. पण विचित्र गोष्ट म्हणजे मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मला खूप त्रास होत होता, की मी मानसीला प्रेमाचे 2 शब्दही बोलू शकलो नाही. तिला कदाचित माझी अवस्था समजली आणि ती म्हणाली, "रेयांश, ही मुलगी का रडते आहे?" मी तिला तीच खोटी गोष्ट सांगितली, जी मी माझ्या आईला सर्वांनी ऐकवावी म्हणून सांगितली होती. मला आश्चर्य वाटले जेव्हा मानसी म्हणाली, "या मुलीला माझ्याकडे घेऊन या. तिला कोणती समस्या आहे हे पाहण्यासाठी मी तिला बघते." माझेही मन त्या मुलीसाठी तळमळत होते. त्यामुळे मानसीची परवानगी मिळताच मी आईच्या खोलीत पोहोचलो. माझी आई त्या बाळाला हातात घेऊन खोलीवर फिरत होती. तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मी म्हणालो, "काय झालं? का रडते?" असं म्हणत मी मुलीला आईच्या मांडीतून घेतलं. ती म्हणाली, "मला कसं करणार? मुलांना सांभाळून इतका वेळ निघून गेला आहे. माझी मुलगीही इथे नाही. ती वर्षातून कधीतरी येते. जर ती माझ्यासोबत असती तर मी तिच्या मुलांची काळजी घेतली असती आणि मग मला या मुलीचा प्रश्नही समजला असता. तू जा, ती स्वतः झोपेल." माझ्या आईने तिला तिच्या मांडीवर घेण्याचा प्रयत्न केला, पण मी नकार दिला. माझ्याजवळ आल्यावर तिचे रडणे थांबले होते. मी म्हणालो की मी तिला झोपवतो आणि तुला देतो. ती म्हणू लागली, "पण मानसीला काय वाटेल की तू तिला सोडून या पोरीची काळजी घेत आहेस? तू सोड, मी सांभाळून घेईल." मी म्हणालो, "मानसी खूप छान आहे आणि तिने मला त्या मुलीला आत घेऊन यायला सांगितले आहे." असे बोलून मी त्या मुलीला माझ्या खोलीत नेले. तिला पाहताच मानसीने तिला पकडले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. ती मुलगीही तिच्या जवळ जाताच शांत झाली. हे सगळं बघून मला धक्का का बसला हेच कळत नाही. कारण माझी पत्नी मानसीने माझ्या हातातून हिसकावून तिला मिठी मारली होती. कधी तिने तिला मिठी मारली तर कधी तिचे चुंबन घेऊ लागली. एका अनोळखी मुलीबद्दलच्या तिच्या भावना मला विचित्र वाटत होत्या. ती मुलगीसुद्धा तिच्या मांडीत जाताना गप्प झाली. जणू काही तिच्या मांडीत असायची सवयच झाली होती. अशा विचारांनी मी स्वतःला हादरवून टाकले आणि तिच्या जवळ जाऊन बसलो. 15-20 मिनिटात ती मुलगी मानसीच्या मांडीवर झोपली होती. मग मानसी तिचे नाव काय आहे ते विचारू लागली. गेल्या 2 महिन्यात मी आणि माझ्या आईला तिचे काही नाव ठेवण्याचा विचारही केला नव्हता. मी नाही म्हटल्यावर ती हसायला लागली आणि म्हणाली की ती खूप गोड मुलगी आणि निरागस आहे. तिचे नाव आयशा असावे. मी पण होकार दिला. माझ्या पत्नीने त्या मुलीचे नाव आयशा ठेवले. काही वेळाने आयशा झोपी गेल्यावर मी तिला माझ्या आईच्या खोलीत सोडले. माझी पत्नी मानसी जितकी सुंदर होती तितकीच मृदू स्वभावाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मानसी खोलीत नव्हती. मी तयार होऊन खोलीच्या बाहेर आलो तेव्हा ती नवीन फॅन्सी साडी नेसून बसली होती. पण मूल तिच्या मांडीवर होते आणि ती फिडरवरून तिला खाऊ घालत होती. काही दिवसातच तिने संपूर्ण जबाबदारी घेतली. कोणाच्याही सल्ल्याशिवाय मुलीची स्वतः काळजी घेत होती. घराचीही चांगली देखभाल केली होती. मानसीसारखी सून मिळाल्याने आईला खूप आनंद झाला होता. आई आपल्या सुनेची नेहमी स्तुती करायची की मानसी खूप चांगली सून आहे आणि खूप चांगली बायको देखील आहे. पण आयशाच्या बाबतीत ती कधीच गाफील राहिली नाही. त्यामुळे आनंदी होण्याऐवजी मला आश्चर्यच वाटले. नवरा बायको एकमेकांच्या सहवासात दिवस घालवतात आणि ती मुलीमध्ये व्यस्त होती. पण मी काहीच बोललो नाही. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी मानसी मुलीला तिच्या खोलीत घेऊन आली. मी तिला झोपायला लावू लागलो. ती मला सांगू लागली की आई आजारी आहे आणि आयशा त्यांना रात्री खूप त्रास देते. मी गप्प झालो. आयशाची ती खरी आई असल्यासारखी तिने काळजी घेतली होती. एकदा कपाटातून कपडे काढत असताना माझ्या संवेदना उडाल्या. मानसीची डायरी माझ्या हातात पडली. त्यावर काही शेर आणि कविता लिहिलेल्या होत्या. तिचे लिखाण पाहून मला धक्काच बसला. मानसीचे हस्ताक्षर अगदी त्या पत्राशी मिळते जुळते होते. मी पटकन माझं कपाट उघडलं आणि ते पत्र बाहेर काढलं आणि वाचायला लागलो. मी शब्द बघत असताना माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. म्हणजे मानसी मला ते पत्र लिहायची. मानसी मला आधीपासून ओळखत होती का? आणि ती मुलगी माझ्यावर का थोपली होती? माझ्या मनात असलेली गोष्ट माझ्या डोक्यावर आभाळासारखी कोसळली होती. मनात एक विचित्र भीती दाटून येऊ लागली होती. माझे मन अस्वस्थ होऊ लागले होते. मानसीचे आयशासोबतचे नाते आणि प्रेम बघून जणू ती आपलीच पोर आहे असे वाटायचे. माझ्या मनाच्या नसा ताणल्या जाऊ लागल्या होत्या. माझं मन विचित्र संभ्रमाने भरून आलं होतं. मानसी कोण होती आणि आयशा तिच्याशी संबंधित होती का? ती खरंच मानसीची मुलगी होती तर तिने मला का थोपवलं? तिचं कोणासोबत अफेअर होतं का?
आणि आयशा ही तिची अनैसर्गिक अपत्य होती, जिने तिला माझ्यावर लादले होते. या विचाराने माझे सुख आणि शांती हिरावून घेतली. श्वास घेतानाही मला गुदमरल्यासारखे वाटू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी खूप फसवणूक झाली. पण एक लिखाण आयशा मानसीचे स्वतःचे मूल आहे हे सिद्ध करू शकत नाही. कधी कधी असं होतं की लोकांचे लिखाण एकमेकांशी जुळत असेल. कदाचित मी खोटा दिलासा देऊन स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला वाटलं कदाचित माझ्या हात काहीतरी तुटले असेल. माणसे माझी खूप काळजी घ्यायची. तरीही मी गप्प राहायला लागलो होतो. पण जेव्हाही मी तिला आयुष्यावर प्रेम करताना पाहिलं तेव्हा का कळत नाही मला तिचा हेवा वाटू लागला. विचित्र विचार येऊ लागले. एकदा वाटलं माझ्या हृदयात वेदना होत आहेत. स्वतःला सांत्वन देण्यासाठी मी मानसीला सांगितले की ते मूल आपले खरे मूल नाही. आज नाही तर उद्या आपल्याला आपली स्वतःची मुले होतील. तेव्हा आपण आयशाला जे प्रेम आता देतो ते देवा देऊ शकणार नाही. म्हणूनच मी ते निपुत्रिक जोडप्याला देण्याचा विचार करत आहे. माझं ऐकून मानसीचा रंग फिका पडला. माझ्यातील संशयाला पुष्टी मिळाली. मानसीचा फिकट रंग पाहून ती अस्वस्थ झाली आणि म्हणाली, रेयांश, आयशा माझ्या मुलीसारखी आहे. मी माझ्या मुलांमध्ये आणि आयशामध्ये कधीच भेद करणार नाही. हे ऐकून मला निर्जीव वाटले. पण अजूनही माझ्या पायाखालची जमीन सरकली होती जेव्हा अजून एक खुलासा माझ्यासाठी पुढे होता. ऑफिसच्या फाईल्स ठेवण्यासाठी मला लगेचच कपाट उघडावं लागलं आणि तिथे एक चित्र बघितल्यावर मला पूर्ण खोली फिरत असल्यासारखं जाणवलं. मी पूर्णपणे हैराण झालो होतो. मी जवळजवळ डोके खाली ठेवून बेडवर पडलो. माझे वडील वारले तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. तोपर्यंत माझ्या बहिणीचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर ती कॅनडाला गेली होती. आम्ही दोघे भाऊ होतो. माझ्या मोठ्या भावाने आमची काळजी घेतली. माझी आई खूप दुःखी होती. पण माझ्या भावानीच आम्हाला आधार दिला. माझ्या आईला स्वतःची काळजी घ्यायला 1 वर्ष लागले. सर्व खर्च कुणाल दादाने केला. माझ्या आईला तिच्या मैत्रिणीच्या मुलीला कुणाल भाऊसाठी सून बनवायचे होते. पण कुणाल दादाने स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की मी ऑफिसमध्ये काम करतो तिथे मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. पण आई तिच्या आग्रहावर ठाम राहिली. परिणाम असा झाला की भावाला पराभव स्वीकारावा लागला आणि अशा प्रकारे भावाने आईच्या शिफारस केलेल्या मुलीशी लग्न केले. पण तो शांतपणे राहू लागला. त्यानंतर ऑफिसच्या कामासाठी तो वारंवार इतर शहरात जाऊ लागला. एकदा ते ऑफिसच्या कामासाठी जयपूरला जात असताना वाटेत त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी आमच्यासाठी आपत्तीपेक्षा कमी नव्हती. माझी आई 3 दिवस बेशुद्ध पडली. पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसे सर्व काही ठीक झाले. पण माझ्या भावाच्या जागी मला नोकरी मिळाली. अपघात होऊन काही महिनेच झाले होते जेव्हा पत्रांची ही मालिका सुरू झाली होती. आणि आता मानसीकडे माझ्या भावाचा फोटो होता. मानसीकडे तो कसा असेल? तो माझ्या भावाचा फोटो होता. मी सर्व फोटो माझ्या लॉकरमध्ये ठेवले होते आणि मानसीच्या लॉकरमधून बाहेर पडलेला असा एकही फोटो आमच्याकडे नव्हता. आता मला क्षणभर सुद्धा शांतता मिळत नव्हती. मानसी रूममध्ये येताच माझ्या हातात कुणाल भाऊचा फोटो पाहून ती खूप घाबरली. मी तिच्यासमोर उभा राहिलो आणि ते चित्र तिच्या चेहऱ्यावर फेकले. मी तिला म्हणालो की आता तुझे नाटक खूप झाले. आधी खरे सांग, तू कोण आहेस आणि मला का पत्र लिहित होतीस? आणि त्यानंतर तिने तिच्या अवैध मुलीलाही माझ्यासोबत का सोडले? आणि आता हे फोटो, तुझे माझ्या भावाशी काय नाते आहे? ती रडू लागली. माझ्यासमोर हात जोडून म्हणाली की माझी बहीण रिया कुणालच्या ऑफिसमध्ये काम करायची. कुणाल आणि रिया दिदी एकमेकांच्या प्रेमात पडू लागले. पण जेव्हा तुझ्या आईला पटले नाही तेव्हा त्यांनी तुम्हाला न सांगता लग्न केले. आमच्या घरातल्या सगळ्यांना हे माहीत होतं. कुणाल दुसऱ्या शहरात जाण्याच्या बहाण्याने रिया दिदीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. हे रिया दिदीने ऑफिसमध्येही सांगितले नव्हते. ती ज्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि ज्या मीटिंगसाठी कुणाल जयपूरला गेला होता त्यावेळी रिया दिदीही कुणालसोबत होती. कुणालचा जागीच मृत्यू झाला आणि रिया दिदी बेशुद्ध झाली होती. तीही जबर जखमी झाली होती. माझ्या बहिणीला बरेच दिवस शुद्ध आली नाही. हे दुःख तिला खूप जड होते. अपेक्षेप्रमाणे तिला समजले की तिला दिवस गेले होते. पण प्रत्येक वेळी ती गप्प राहायची. तुमच्या भावाची आठवण करून सतत रडायची. ऑफिसला जायची पण ती गप्पच असायची. नंतर पुन्हा एके दिवशी दिदी बोलू लागली, मानसी, माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या बाळाने त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत राहावे. म्हणूनच मी तुला पत्र लिहायचे. असो, मी ती पाठवली नव्हती आणि तुझ्या प्रमोशनची बातमी बॉसच्या तोंडून माझ्या बहिणीला आली होती. म्हणून मी ती बातमी तुला 1 दिवस आधी पोहोचवली होती. आणि मग मी माझ्या सहकार्याच्या क्षमतेनुसार माझ्या बहिणीशी डोकेदुखीबद्दल चर्चा केली होती. तर रिया दिदीला तुझ्या थकलेल्या चेहऱ्यावरून अंदाज आला होता की हे तापाचे प्रारंभिक लक्षण आहे. मानसीचे बोलणे ऐकून मला माझ्या गरोदर असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिलेल्या मैत्रिणीची आठवण झाली. ती मरण पावली होती. रियाच्या मृत्यूने संपूर्ण ऑफिसला दुःख झाले होते. मानसीने तिचं बोलणं चालू ठेवलं आणि मग म्हणाली की माझं नातं तुझ्यासाठी प्लॅन करून पाठवलं होतं आणि नशिबाने ते मान्य केलं. रिया दिदीने एका सुंदर मुलीला जन्म दिला, पण ती देवाची लाडकी झाली आणि मी आयशाला 1 महिना जपून ठेवले. मी तिची काळजी घेतली.
त्यानंतर तुझ्या कुटुंबाचा वंश तुझ्याकडे सोपवला. रियांश, हे तुझ्या आईला सांगू नकोस, नाहीतर तुझ्या भावाबद्दलचा आदर तिच्या नजरेत कमी होऊ शकतो. आम्ही आयशाला आमची मुलगी मानून तिला वाढवू. हे आहे तुझ्या भावासाठी आणि माझ्या बहिणीसाठी. ही त्यांची निशाणी आहे. मानसीच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आक्षेप कसा घेणार? ते माझ्याच रक्ताचे आणि माझ्याच भावाची होती. मी आयशाला माझ्या मांडीवर घेतले, कारण ती माझ्याच भावाची मुलगी होती आणि उत्सुकतेने तिचे चुंबन घेऊ लागलो. ती माझ्याच रक्ताची होती, त्यामुळे ती मला माझ्यातलीच एक वाटत होती. माझा हा आनंद पाहून मानसीच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.